गुड आफ्टरनून फ्रेंड्स. अल्जेब्रा आणि ट्रिग्नॉमेट्रीच्या लेक्चर नंबर 25 वर आहोत आपण. आणि आपला आर्टिकल सुरू आहे 10.34, ज्याचं टायटल आहे ऑर्थोगोनल अँड युनायटरी मॅट्रायसेस. ऑर्थोगोनल आणि युनायटरी मॅट्रायसेस मध्ये आपण पहिले ऑर्थोगोनल मॅट्रिक्स बघू, त्याची डेफिनेशन. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सेड टू बी ऑर्थोगोनल if a dash a which is equal to a dash which is equal to identity. जसं इनवर्स मॅट्रिक्स मध्ये a इनवर्स which is equal to नाही a b which is equal to b a which is equal to identity, तर b हे इनवर्स ऑफ a असतं किंवा a हे इनवर्स ऑफ b असतं. त्याप्रमाणे a dash a which is equal to a dash which is equal to identity, that is a dash is equal to a inverse. मग आपण याचे एक्झाम्पल बघू जे की ही डेफिनेशन सॅटिस्फाय करेल. फॉर एक्झाम्पल, द मॅट्रायसेस 0 1 1 0 1 0 0 -1 cos theta minus sin theta cos theta 1 upon under root 3 1 upon under root 6 minus 1 upon under root 2 1 upon under root 3 minus 2 upon under root 6 0 1 upon under root 3 1 upon under root 6 1 upon under root 2. हे जे चार मॅट्रायसेस दिलेले आहेत त्यामध्ये 3 हे 2x2 चे आहे आणि चौथी मॅट्रिक्स ही 3x3 ची आहे. दे आर ऑल ऑर्थोगोनल मॅट्रायसेस. हे सर्व मॅट्रायसेस ऑर्थोगोनल मॅट्रायसेस आहे. म्हणजेच a डॅश a which is equal to आयडेंटिटी किंवा a into a डॅश which is equal to आयडेंटिटी ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. मग आपण काय करू, एखादा व्हेरीफाय करून बघू. उदाहरणार्थ 1 can verify a dash is equal to I. तर आपण पहिली मॅट्रिक्स घेऊ. लेट a which is equal to 0 1 1 0. याचं जर ट्रान्सपोज करायचा असेल आपल्याला, कारण की व्हेरीफाय करायचं जर असेल तर ट्रान्सपोजची आपल्याला गरज आहे. मग रोचं कन्व्हर्शन कॉलम मध्ये होईल, दुसऱ्या रोचं कन्व्हर्शन दुसऱ्या कॉलम मध्ये होईल. परंतु योगायोगानं a चा ट्रान्सपोज सुद्धा जी मॅट्रिक्स आलेली आहे ती सेमच आहे 0 1 1 0. आता आपल्याला a डॅश किंवा a डॅश a डॅश a किंवा a डॅश हे व्हेरीफाय करून बघू आयडेंटिटी येतं का. हेन्स a डॅश a पण मॅट्रिक्स 0 1 1 0 आहे आणि a डॅश पण 0 1 1 0 आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला माहित आहे, मल्टिप्लिकेशन करताना रो पहिला कॉलम, पुन्हा पहिला रो दुसरा कॉलम. म्हणजे काय येईल, या प्लेसेस वरचे एलिमेंट्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर दुसरा रो पुन्हा पहिला कॉलम पुन्हा दुसरा कॉलम. या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन करतो. बघू बरं. मग इथे 0 मल्टिप्लाय 0 इज 0 1 मल्टिप्लाय 1 इज +1 0 मल्टिप्लाय 1 इज 0 1 मल्टिप्लाय 0 इज +0. तसंच दुसऱ्या रो साठी 1 मल्टिप्लाय 0 इज 0 0 मल्टिप्लाय 1 इज +0 1 मल्टिप्लाय 1 इज 1 0 मल्टिप्लाय 0 इज +0. जे की आपल्याला ऑलरेडी माहित आहे. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण मल्टिप्लिकेशनचे घेतलेले आहेत.
सो विच इज इक्वल टू 1 0 0 1 आणि ही 2x2 ची काय आली मॅट्रिक्स आयडेंटिटी. सो विच इज इक्वल टू आय. म्हणजेच काय व्हेरीफाय झालं ए डॅश इज इक्वल टू आयडेंटिटी आपल्याला मिळालं, जे की ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन सॅटिस्फाय करते. आता ए डॅश ए सुद्धा तुम्ही करून बघू शकता, सेमच येईल. अशा पद्धतीनं हे राहिलेले जे एक्झाम्पल्स आहेत 0 1 0 1 0 0 -1 cos थीटा मायनस साइन थीटा साइन थीटा कॉस थीटा etc. हे तुम्ही व्हेरीफाय करून बघू शकता, तुम्हाला ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. नोट मध्ये आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल की एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे ह्या अशा टाईपच्या इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज जर केलं तर काय होते हो, हा 0 1 1 0 मध्ये येईल, हा 0 1 0 1 मध्ये येईल, म्हणजे सेमच होईल. म्हणजे त्याचा सुद्धा काय होईल, जे आयडेंटिटी मॅट्रिक्स ए इज इक्वल टू डिनोट कराल तुम्ही, ए डॅश सुद्धा तेच येईल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा आय येईल. नेक्स्ट बघू आता आर्टिकल 10.35. The determinant of an orthogonal matrix is plus minus 1. म्हणजे determinant A is equal to plus 1 and determinant A is equal to minus 1. म्हणजे आपल्याला म्हणता येईल the determinant of an orthogonal matrix is plus minus 1. हे बघू आता. For if A is an orthogonal matrix, comma, then orthogonal matrix असेल तर A dash which is equal to identity. तुम्ही A dash is equal to identity पण लिहू शकता. Taking determinants from both sides, comma, we get. जर दोन्ही साइडला डिटर्मिनंट घेतलं तर डिटर्मिनंट मध्ये A dash which is equal to डिटर्मिनंट मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स I. This implies determinant मध्ये A into determinant मध्ये A dash which is equal to 1. Why? Because we already know that determinant मध्ये AB which is equal to determinant मध्ये A into determinant मध्ये B सोबतच आयडेंटिटी मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट हे 1 येते, म्हणून डिटर्मिनंट इन I which is equal to 1. This implies determinant A into determinant A which is equal to 1 because determinant मध्ये A which is equal to determinant मध्ये A चा ट्रान्सपोज म्हणजे A dash. This implies determinant A चा वर्ग which is equal to 1. This implies determinant A is equal to plus minus 1, जे की आपल्याला मिळवायचं होतं. An orthogonal matrix is said to be proper or improper according as its determinant is 1 or minus 1. कुठल्याही ऑर्थोगोनल मॅट्रिक्सला आपल्याला जर ती मॅट्रिक्स प्रॉपर आहे म्हणायचं असेल तर त्याचं डिटर्मिनंट 1 यायला पाहिजे, आणि इम्प्रॉपर म्हणायचं असेल किंवा इम्प्रॉपर जर असेल तर त्याचं डिटर्मिनंट -1 आलं पाहिजे. नोट मध्ये नंबर 1, इफ A इज एन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स विथ डिटर्मिनंट A इज इक्वल टू 1. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे आणि त्याचं डिटर्मिनंट 1 आहे. देन ईच एलिमेंट ऑफ A इज इक्वल टू इट्स कोफॅक्टर इन डिटर्मिनंट A. दुसरा नोट मध्ये आहे, इफ A इज एन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स विथ डिटर्मिनंट A इज इक्वल टू समजा -1 आलं तर देन ईच एलिमेंट ऑफ A इज इक्वल टू द निगेटिव्ह ऑफ इट्स कोफॅक्टर इन डिटर्मिनंट A. दूसरा आर्टिकल 10.36,
जे की थेरम आहे, महत्वाचा थेरम आहे, नंबर ऑफ टाइम आस्क्ड इन द एक्झामिनेशन. द इनवर्स अँड ट्रान्सपोज ऑफ एन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स और मॅट्रायसेस आर ऑर्थोगोनल. म्हणजे इनवर मॅट्रिक्स सुद्धा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असते आणि ट्रान्सपोज ऑफ एन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स सुद्धा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे. प्रूफ मध्ये लेट ए बी एन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स सो दॅट, काय डेफिनेशन आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची, ए डॅश विच इज इक्वल टू ए डॅश ए विच इज इक्वल टू आयडेंटिटी, टेकिंग इनवर्सेस फ्रॉम बोथ साइड्स कॉमा वी गेट. लेफ्ट हँड साइडला ब्रॅकेट मध्ये ए डॅश त्याचा इनवर्स विच इज इक्वल टू राईट हँड साइडचं आयडेंटिटी ब्रॅकेट मध्ये त्याचा इनवर्स. हेन्स ए डॅश इन ब्रॅकेट मध्ये त्याचा इनवर्स इंटू ए इनवर्स विच इज इक्वल टू आयडेंटिटी आय, बिकॉज ए बी चा इनवर्स विच इज इक्वल टू बी इनवर्स ए इनवर्स, जे की रिव्हर्सिबल लॉ आहे, रिव्हर्स लॉ आहे, ते आपण ऑलरेडी दाखवलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. त्याप्रमाणे हे करता येईल. आणि आयडेंटिटीचा इनवर्स हे आयडेंटिटीच येत असते. हेन्स ए इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये त्याचा डॅश इंटू ए इनवर्स विच इज इक्वल टू आयडेंटिटी, बिकॉज ए डॅश त्याचा इनवर्स विच इज इक्वल टू ए इनवर्स त्याचा डॅश, जे की आपण याच्या आधी बघितलेलं आहे. आणि या रिझल्ट वरून आपल्याला सहज सांगता येते की ए इनवर्स इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. कारण ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन काय आहे, ए डॅश इज इक्वल टू ए डॅश ए इज इक्वल टू आयडेंटिटी, ही कंडिशन आहे. इथं ती कंडिशन कोण सॅटिस्फाय करते, ए इनवर्स सॅटिस्फाय करते. आणि म्हणून ए इनवर्स इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता आपल्याला ए डॅश इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स बघायचं आहे. म्हणजे हे इनवर्स मॅट्रिक्स इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज मॅट्रिक्स इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. Also a dash which is equal to identity, taking transpose from both sides comma we get a dash ब्रॅकेट मध्ये त्याचा डॅश which is equal to identity I चा डॅश. This implies a dash ब्रॅकेट मध्ये त्याचा डॅश into ब्रॅकेट मध्ये a dash which is equal to identity, because a चा डॅश त्याचा डॅश which is equal to a dash ब्रॅकेट मध्ये त्याचा डॅश into a dash and identity च ट्रान्सपोज मॅट्रिक्स हे आयडेंटिटीच येते. आणि म्हणून या रिझल्ट वरून आपल्याला म्हणता येईल a dash is an orthogonal matrices. a dash is an orthogonal matrix. नेक्स्ट आर्टिकल 10.37 जे की थेरम आहे. काय आहे थेरमचं स्टेटमेंट, द प्रोडक्ट ऑफ टू ऑर्थोगोनल मॅट्रायसेस ऑफ द सेम ऑर्डर. प्रोडक्ट ऑफ टू ऑर्थोगोनल मॅट्रायसेस ऑफ द सेम ऑर्डर म्हणजे ए बी, ए आणि बी ची ऑर्डर सारखी असेल, इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करावं लागेल, आपल्याला प्रूव्ह करावं लागेल आयदर ए बी इंटू ए बी चा डॅश और ए बी इंटू ए बी चा डॅश किंवा ए बी चा डॅश इंटू ए बी इज इक्वल टू आयडेंटिटी आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. प्रूफ मध्ये लेट ए अँड बी बी टू ऑर्थोगोनल मॅट्रायसेस ऑफ द सेम ऑर्डर, जे की दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला लिहिता येईल सो दॅट ए डॅश ए विच इज इक्वल टू ए डॅश विच इज इक्वल टू आयडेंटिटी, किंवा बी साठी बी डॅश बी बरोबर बी बी डॅश इज इक्वल टू आयडेंटिटी.
ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन लिहिलेली आहे. जर ए आणि बी हे दोन्ही ऑर्थोगोनल मॅट्रिसेस असेल तर ऑफ द सेम ऑर्डर. आणि आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की द प्रॉडक्ट ऑफ दीज टू ऑर्थोगोनल मॅट्रिसेस इज ऑर्थोगोनल. मग आपल्याला कन्सिडर करावं लागेल ए बी चा डॅश इंटू ए बी आणि प्रूव्ह करावं लागेल विच इज इक्वल टू आयडेंटिटी. सो this equal to b dash a dash into ab because ab चा dash is equal to b dash a dash which is equal to b dash in bracket a dash a bracket च्या बाहेर b असा आपण लिहू शकतो which is equal to b dash I b because a dash a which is equal to identity. दिस इक्वल टू बी डॅश बी. एखाद्या मॅट्रिक्सला जर आयडेंटिटी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलं तर त्या मॅट्रिक्सवर काही फरक पडत नाही, तीच मॅट्रिक्स येते. म्हणून बी डॅश बी आणि बी डॅश बी म्हणजे पुन्हा आयडेंटिटी आहे बिकॉज बी डॅश बी इज इक्वल टू आयडेंटिटी. मग काय मिळालं हो आपल्याला ए बी चा डॅश इंटू ए बी विच इज इक्वल टू आयडेंटिटी. पण काही विद्यार्थ्यांनी जर ए बी इंटू ए बी चा डॅश घेतला काहीही फरक पडणार नाही, रिझल्ट हेच येईल. आणि मग आपल्याला म्हणता येईल की ए बी इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर आज इथेच आपण थांबू. धन्यवाद.